चाकण येथील बहुचर्चित ड्रग्ज एमडी प्रकरणातील आरोपी वसीम हनीफ शेख, निखिल मारुती कड आणि राहुल बाळासाहेब टोपे या तिघांचा जामीन अर्ज राजगुरुनगर येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने सोमवारी 19 मे 2025 रोजी फेटाळला। दिनांक 23 एप्रिल 2025 रोजी चाकण ग्रँड हॉटेल समोर गाडीमध्ये ड्रग्ज एमडी बाळगल्याप्रकरणी तुषार कड यास चाकण पोलिसांनी ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून ड्रग्ज जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र तुषार यास अडकवण्यात आल्याचा प्रकार समोर आला। त्याप्रमाणे चाकण पोलिसांनी तपास केला होता। त्यांच्या तपासात दिनांक 23 एप्रिल 2025 रोजीचे वसीम हनीफ शेख, निखिल मारुती कड, राहुल बाळासाहेब टोपे यांच्या मोबाईलच्या कॉल डिटेल रेकॉर्ड्स सीडीआरचे पोलिसांनी विश्लेषण केले असता असे दिसून आले की त्यांचे एकमेकांशी बोलणे झाले। तपासात असेही निष्पन्न झाले आहे की निखिल कड, राहुल टोपे यांनी तुषार कड याला अंमली पदार्थाच्या गुन्ह्यात फसवण्याच्या उद्देशाने तो हॉटेल ग्रँड चाकण येथे येणार असल्याची माहिती वसीम शेख व हनीफ मुजावर यांना दिली होती। तसेच तिन्ही आरोपींच्या चौकशीत हनीफ मुजावर याने एका अनोळखी इसमाच्या मदतीने गुन्ह्यात जप्त केलेला अंमली पदार्थ तुषार कडच्या ताब्यातील गाडीमध्ये ठेवल्याचे तपासात निष्पन्न झाले। इराणी कॅफे हॉटेल येथील पंचनामा करून सीसीटीव्ही फुटेज जप्त करण्यात आले आहे। पोलीस तपासाअंती संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी तुषार कड यांना ड्रग्जच्या गुन्ह्यात फसवण्याचा कट रचला होता। चाकण पोलिसांनी वसीम हनीफ शेख, निखिल मारुती कड, राहुल बाळासाहेब टोपे यांना दिनांक 7 मे रोजी अटक केली होती। दिनांक 10 मे पर्यंत पोलीस कोठडी होती। त्यानंतर तीनही आरोपी न्यायालयीन कोठडीत होते। त्यांना सोमवारी 19 मे 2025 रोजी जामीन होण्यासाठी राजगुरुनगर येथील न्यायालयात हजर केले होते। आरोपींना जामीन मंजूर केला तर समाजात चुकीचा मेसेज जाईल, आरोपी साक्षीदारांवर दबाव आणतील, आरोपींचा जामीन अर्ज फेटाळण्यात यावा असा युक्तिवाद करण्यात आला। जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांनी सरकारी पक्षाच्या युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींचा जामीन अर्ज फेटाळला।